प्रश्न काय आहे पहा. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल. आपल्याला काय परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि या परिमेय संख्या जर आपण चढत्या क्रमाने लिहिल्या तर शेवटची संख्या कोणती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. आता पहा, या संख्या ज्या दिलेल्या आहेत येथे पहा 13ने भाग जातो या दोन्ही संख्यांना, या दोन्ही संख्यांना पण 13ने भाग जातो, या दोन्ही संख्यांना पण 13ने भाग जातो आणि या दोन्ही संख्यांना पण आपण बघू 13ने भाग जातो का ते. आपण भाग घालू. प्रथम या संख्या काय करू आपण लिहून घेऊ. 13 चौक 52, 13 पाची 65, म्हणजेच आपल्याला काय मिळालं 4/5. आता येथे 13 9 117, 13 7 91, म्हणजेच 9/7 मिळाले. यासाठी तुम्हाला काय 13चा पाढा पाठ पाहिजे. आता इथे 13ने भाग जातो का. 13 1 13, 15तून 13 गेले 2 राहतील म्हणजे ते 26 होईल. 13 2 26. इथे 13 1 13, 14तून 13 गेले 1 राहतील, येथे परत 13 झाले. 13 1 13, 13 1 13, 1 येईल इथे, म्हणजेच 12/11 मिळालं आपल्याला. त्यानंतर पहा 13 1 13, 13 2 26. त्या संख्या आपण लिहून घेऊ. आता काय करू आपण 4/5 म्हणजेच किती येईल पहा 4 भागिले 5. 5ने 4ला भाग जातो का नाही, म्हणजे 0चा भाग जाईल. 0 येथे येईल दशांश चिन्ह येईल. 85, इथे काय करू आपण 0 घेऊ. 85/40, म्हणजेच आपल्याला किती मिळालं 0.8. आता इथे 9 भागिले 7, 7 1 7, 9तून 7 गेले 2. आता 7ने 2ला भाग जात नाही, आपण इथे दशांश चिन्ह देऊ. 0 येईल इथे. 7 2 14, 6 येतील. आता इथे 12/12, इथे येतील 11, 11 1 11, 12तून 11 गेले 1 राहील. आता 11ने 1ला भाग जात नाही, इथे काही दशांश चिन्ह, ते 0 येईल, भाग जात नाही म्हणून 0. पुन्हा इथे 0 येईल. 11 9 99, इथे 1 येईल. इथे पण आपण आणखीन एक भाग घालू, इथे काही 0 येईल. 7 8 56, 1.28 येईल. आता 1 भागिले 2, ते भाग जातो का नाही, 0 येईल. पॉईंट दशांश चिन्ह देऊ, ते 0. 2 5 10, म्हणजे आपल्याला संख्या काय मिळाल्या पहा 0.8, 1.28, 1.09, 0.5. आता येथे या काय करायच्या आहेत आपल्याला संख्या चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. चढत्या क्रमाने लावू आपण. पहा सगळ्यात लहान संख्या कोणती येईल 0.5, 0.5, म्हणजेच हा कोणता पूर्णांक आहे पहा 0.5 हा 13/26. सगळ्यात लहान कोणता येईल 13/26. त्यानंतर 0.5 पेक्षा मोठा कोणता येईल पहा 0.8. हा 0.8 म्हणजेच कोणता आहे 52/65, 52/65. त्यानंतर कोणता येईल 1.09 येईल. हा कोणता आहे पहा 1.09 म्हणजेच 156/143, 156/143. आणि त्यानंतर 1. शेवटी कुठला येईल 1.28 येईल सगळ्यात मोठा, म्हणजेच 1.28 म्हणजेच कोणती आहे संख्या 117/91, 117/91. या काय केलं आपण चढत्या क्रमाने लिहिल्या. सगळ्यात लहान 13/26, मग 52/65 त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी 156/143, त्याच्यापेक्षा मोठी 117/91. मग आपल्याला काय विचारलेलं आहे जर चढत्या क्रमाने आपण लावल्या संख्या तर शेवटची संख्या कोणती येईल. मग शेवटची संख्या कोणती येईल पहा 117/91, ही काय येईल सगळ्यात शेवटची संख्या येईल. पर्याय क्रमांक कोणता येईल 117/91, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्ही स्कॉलरशिपला प्रश्न आला तर सोडवायचा आहे.